जीवघेणा हल्ला तरीही कारवाई शून्य. महेश चव्हाण प्रकरण तापलं. अहिल्यानगरमध्ये महेश चव्हाण या तरुणावर काही दिवसांपूर्वी स्वप्नील दातरंगे व त्याच्या साथीदारांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली होती. मात्र या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पीडित महेश चव्हाण यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की दवाखान्यात दिलेला त्यांचा पोलीस जबाब व्यवस्थित नोंदवला गेला नाही. याशिवाय गंभीर गुन्हा असताना देखील पोलिसांनी किरकोळ कलमांखाली FIR दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यातील महत्त्वाचा आरोपी असलेल्या विशाल भांबरे यांचं नाव देखील वगळण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. दरम्यान महेश चव्हाण यांच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. महेश अशोक चव्हाण, राहणार लक्ष्मी कारंजेजवळ चितेळ रोड, स्वप्नील राजेंद्र दातरंगे याचे माझे गेल्या 4-6 महिन्यापासून व्यवहार चालू होते. त्याच व्यवहारामध्ये मला त्याच्याकडून काही घेणे असताना, माझी आर्थिक अडचण असताना मी त्याला वारंवार मागणी केली, परंतु त्या बदल्यात त्याने शिवीगाळ केली. तोच राग मनात ठेवून त्याने मला त्याच्या मित्रांसहित 17 रोजी रात्री 1:30च्या सुमारास नेप्ती नाका येथे मला एकट्याला बघून घरी जाताना अडवले व त्याचा मित्र राजेंद्र पांडुरंग कोंडके व विशाल रमेश भांबरे यांच्यासहित नियोजन प्लॅनिंग आखून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याविरुद्ध म्हणजे ज्यावेळेस मला एवढी मारहाण झाली, त्यानंतर हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर माझे ऑपरेशन 4 झालेले असल्या कारणाने तब्येत माझी अनकॉन्शियस असल्यामुळे स्टेटमेंट मला देता आले नाही. ज्यावेळेस थोडं मला असं बरं वाटत होतं त्यावेळेस ना जबाब द्यायच्या वेळेस मी जो जबाब दिला त्या जबाबाच्या बदल्यात जबाब द्यायच्या वेळेस माझे ऑपरेशन 4 झालेले असताना जबाब FIR झालेल्या FIRमध्ये फक्त ऑपरेशन 1च दाखवले व आरोपी नंबर 3 विशाल रमेश भांबरे याचे नाव त्यातनं वगळण्यात आले. आज माझ्या घरच्यांनी आज दिनांक 27/4/2026 रोजी माझ्या घरच्यांनी SP साहेबांना निवेदन देऊन विनंती केली की एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणजे 307 सारखा गुन्हा दाखल होण्यासारखा असताना देखील तसा काही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही व आरोपींची जे 3 संख्या होती त्यातले 3ऱ्या व्यक्तीचे नाव का वगळण्यात आले याचंही तुम्ही CCTV फुटेज व 3 नंबरच्या आरोपीचे मोबाईल नंबरचे टावर लोकेशन चेक करून योग्य तो न्याय तुम्ही आम्हास द्यावा ही विनंती अर्ज SP साहेबांकडे दिली व आम्हाला त्यांनी खात्री दिली की तुम्हाला जो काय असेल तो न्याय तुम्हाला पूर्ण देण्यात येईल. आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही पूर्ण परिवारासहित क्षणाला बसू असेही त्यांना सांगण्यात आले. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.